नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एक खास व्हिडिओ आहे, पुस्तकावरचा व्हिडिओ आहे आणि पुस्तक माझे आवडतं हे असल्यामुळे खास माझ्या आवडीचा व्हिडिओ शेअर करते आहे तुमच्याबरोबर. आज जे पुस्तक मी निवडलं आहे ते आहे सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड. हे टी हार्व एकर यांचं खूप म्हणजे प्रसिद्ध पुस्तक आहे. न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर, वॉशिंग्टन पोस्ट सगळ्याच्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये खूप दिवस असलेलं हे पुस्तक आहे. सगळ्यांनी अगदी जरूर आयुष्यात एकदा तरी वाचावं असं पुस्तक आहे. पुस्तक वाचायलाही खूप सोपं आहे, तसं म्हणजे इंटरेस्टिंग केलेलं आहे त्यांनी. पुस्तक मराठीत सुद्धा आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्हीच्या लिंक देते आहे. सो मी अगदी आवर्जून म्हणेन की तुम्ही नक्की वाचा एकदा तरी आयुष्यात. तर आज हे पुस्तक आपण ॲक्च्युली चॅनलवर खूप पुस्तकं, एस्पेशली सध्या तर मनी माइंडसेटवरची खूप पुस्तकं घेतलेली आहेत. म्हणजे आपण रिच डॅड पुअर डॅड केलेलं आहे, आत्ता काही आय थिंक 2 महिन्यांपूर्वी सायकॉलॉजी ऑफ मनी केलेलं आहे आणि आता हे त्याच सिरीजमधलं पुढचं बुक घेते आहे. आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग काय आहे की ते काय म्हणतात की आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप नवीन माहिती घेतो, म्हणजे आणि नवीन त्याच्यावर खूप गोष्टींवर आपण काम करतो. पण ते म्हणतात की जर का तुमची फायनान्शियल ब्लूप्रिंट ती जर का नीट नसली तर तरी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये फरक होत नाही. सो हे फायनान्शियल ब्लूप्रिंट काय आहे आपली, आणि ती श्रीमंत लोकांची ती ब्लूप्रिंट कशी असते, म्हणजे विचारांची ब्लूप्रिंट म्हणजे काय की कशावर आधारित आहे आपलं सगळं हे. सो किती नवीन माहिती घेतली किंवा त्याच्यावर हे केलं तरी जर फरक पडत नसेल ना, तर मग आपल्या ह्या नक्कीच ब्लूप्रिंटवर काम करायची गरज असते. आणि ब्लूप्रिंटला आपण वेगळ्या तऱ्हेने माइंडसेट म्हणतो, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग म्हणतो. आणि हे आपण म्हणजे चॅनलवर हे जे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंगवर खूप व्हिडिओ केलेले आहेत. आणि ह्या पुस्तकाचं मी मुद्दाम हे आज घेते आहे कारण हे जे आहे की हे फक्त असं नाही आहे की तुम्हाला अगदी करोडपती व्हायचं आहे म्हणूनच तुम्ही हे पुस्तकातले पॉईंट्स तुम्हाला उपयोगाला येणार आहेत. आयुष्यात कुठल्याही गोष्टीसाठी यश मिळवायचं असेल तर ह्यातल्या ह्या जे पॉईंट्स आहेत ना ते उपयोगाला येणार आहेत. म्हणजे आणि बऱ्याच वेळेला ना हे पॉईंट्स सगळ्या पुस्तकातनं सारखेच असतात, म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटचे इतर पुस्तकं बघितली तरी थोड्याफार फरकाने ते येतात, पण प्रत्येकाची एक सांगायची पद्धत असते आणि कधी कधी ना असं एखाद्या वेगळ्या उदाहरणाने आपल्याला पटकन लक्षात येतं. सो आज म्हणून जे आत्ता मी जे 10 पॉईंट तुमच्याबरोबर घेणार आहे, शेअर करणार आहे, ते असेच पॉईंट्स आहेत की ज्या आयुष्यातल्या कुठल्याही एरियासाठी ते उपयोगी पडू शकतात, म्हणजे फक्त फायनान्शियल ह्याच्यासाठी नाही आहे. सो म्हणून माझी इच्छा आहे की अगदी तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही गृहिणी असाल, सिनियर सिटीजन असाल, तर तुमचा बिझनेस असेल, तुम्ही नोकरी कुणीही असाल तरी सुद्धा ह्या सगळ्या पॉईंट्सचा तुम्हाला आयुष्यात यशासाठी नक्की उपयोग होऊ शकतो. सो हे मिलेनियर माइंडसेट असं नाही, आपण म्हणूया की हे सक्सेस माइंडसेट सारखं हे आहे. कारण हे एकदा तुम्हाला या माइंडसेटवर तुम्ही काम केलं तर तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये आयुष्याचा फरक दिसू शकतो या गोष्टींमुळे. सो म्हणून हे आज घेते आहे. कारण माइंडसेटचे आपण इतरही व्हिडिओ केलेले आहेत. मनी माइंडसेट तर केलेलाच आहे, त्याच्या सगळ्या ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते की तुम्ही ह्या व्हिडिओपासून बघायला सुरू केलं असेल तर आधीचे मनी माइंडसेटचे जे व्हिडिओज आहेत ते पण तुम्हाला दिसतील. मग आपण अक्षरशः वेट लॉससाठी पण माइंडसेटवर आधी कसं काम करायचं ह्याच्यासाठी एक व्हिडिओ केलेला आहे. आपण अगदी सामान पसारा आवरायचा आहे, घरातलं सामान कमी करायचं आहे, तरी सुद्धा आधी माइंडसेटवर कसं काम करायचं ह्याचा एक व्हिडिओ केलेला आहे. सो म्हणून आपण हा सुद्धा आता फायनान्शियल माइंडसेटवर काय काय गोष्टींनी वेगळ्या तऱ्हेने आपण विचार करू शकतो आणि आपल्या विचार बदलून आपलं आयुष्य कसं बदलू शकतं, हा फायनान्शियल ब्लूप्रिंट बदलायचं काय करता येईल हे आपण आता बघणार आहे. सगळे व्हिडिओ जे मी मेन्शन करते आहे ते मी जरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये पिन करते. आता पहिला पॉईंट घेऊया. पहिला पॉईंट आहे की तुम्ही जिंकायसाठी खेळता आहे का हरू नये म्हणून खेळता आहात. तर आत्ताच नुकता वर्ल्ड कप झाला क्रिकेटचा, आता तुम्हाला हे एक्झाम्पलनी लवकर कळेल. तर बघा बऱ्याच वेळेला असं होतं की खेळताना आपण बघत असतो मॅच वगैरे आणि आपण म्हणतो की काय हे ह्यांना जिंकायचं का नाही, असं का खेळता आहेत, किंवा असं म्हणतो की नाही ह्यांना किती दिसतंय ह्यांना जिंकायचं आहे, किती प्रयत्न करता आहेत. सो हे जे 2 प्रकार असतात विचारांचे की आपल्याला काही झालं तरी यश मिळवायचं आहे म्हणजे जिंकायचं आहे, आणि काही झालं तरी आपल्याला हरायचं नाहीये. हे 2 जेव्हा आपले वेगवेगळे विचार असतात तेव्हा आपल्या कृती वेगळी होते, तेव्हा आपली सगळी स्ट्रॅटेजी या दोन जे वेगळ्या असतं. जसं गेममध्ये असं या उदाहरणाने लवकर लक्षात येतं. सो असं बघा की आपण जेव्हा आपली माइंडसेट असते की काही झालं तरी जिंकायचंच आहे, आपण यशस्वी व्हायचंच आहे, आपला जो ध्येय आहे, स्वप्न आहे ते पूर्ण करायचंच आहे, तर मग त्या वाटेवर आपल्याला काहीही अडथळे आले, काहीही अडचणी आल्या तरी आपण लगेच सोडून देत नाही. कारण आपण म्हणतो की नाही आपल्याला ते ध्येय गाठायचं आहे,
थोडंसं बहुत हे तर आपण हेच करतो की होणार आहे, सगळं काय अगदी रस्ता अगदी सरळ असणार आहे असं नाही आहे, मध्ये येणार आहेत अडथळे, पण मला त्यांना कसं ओव्हरकम करायचं, मला त्यांच्या पलीकडे जाऊन कसं यश मिळवायचं हे मी बघणार आहे. त्याच्या उलट जेव्हा आपली हरायचं नाही या मानसिकतेने आपण हे करत असतो, तेव्हा काय होतं की जरा जरी काही अडथळा आला ना किंवा काही असं, आणि हे येणार आहेत, कुठल्याही श्रीमंत माणसाचं तुम्ही आत्मचरित्र बघा, काही बघा, असं कुठेच होत नाही, कोणी म्हणत नाही की मला कधीच काही अडचण आली नाही आयुष्यात, सगळं मला आयुष्यभर मनासारखं झालं, असं होणार नाही आहे. आयुष्य आहे, चढउतार होत राहणार आहेत. पण तुम्ही जेव्हा म्हणता की मला हरायचं नाही आहे यासाठी मी खेळताय, तर मग काय होतं, तुम्ही खूप डिफेन्सिव्ह होता आणि तुम्ही काय करता, जरा काही अडचण आली की नको बाबा, आहे ते पैसेही जायला नकोत, आहे ते अडचण, हे असं असं होणार असेल तर नाहीच मी करत, नाहीच प्रयत्नच करत नाही, हे तर दिसत नाही यश, ह्याच्यात मिळेल, दुसरं काहीतरी बघते. सो इधर तुम्ही जो आहे तो मार्ग तरी बदलता किंवा थांबूनच जाता, पुढेच जात नाही तुम्ही. तेच तुमचं जेव्हा जिंकायचंच असतं तेव्हा तुम्ही प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला एक आत्म हे असतं की नाही काही झालं तरी येणार आहे, तर मी यातनं मार्ग कसा काढू याचा विचार करता. आणि इकडे कसं आहे की नको, आहे ते पैसे जायला नकोत, आहे ते जे काय आहे नाव खराब व्हायला नको, हे व्हायला नको, बस ह्याच्या पलीकडे काही करायचं नाही. सो हा माइंडसेटचा खूप मोठा फरक आहे. तो मग श्रीमंत असतील किंवा सक्सेसफुल लोक असतील आपण म्हणूया, ते नेहमी असा विचार करतात. कारण कुठल्याही रस्त्यांवर कायम काही असं वरच ग्राफ नसतात. कंपनीचा आपल्या सेल्सचा ग्राफ असेल, आपल्या इन्कमचा असेल, आपल्या अगदी तुम्ही कशात इन्व्हेस्ट केलं तर त्याचा असेल, वर खाली होत राहतात. तुमच्या वजनाचा असेल, कुठलाही असेल, कमी जास्त गोष्टी होत असतात. न सोडून देता जिंकण्यासाठी खेळणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आता दुसरा मुद्दा काय आहे, दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही कुठलीही फळबाग बघितली, ठीक आहे, फळांची बाग आहे, ऑर्चर्ड आहे, वेगवेगळ्या झाडांना फळं लागलेली आहेत. आता ती जी फळं तुम्ही बघता आहेत ती त्याची जर का क्वालिटी चांगली नसेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल त्या फळांमध्ये, तर आता तुम्ही फक्त त्या फळांवर लक्ष दिलं तर त्याची सुधारणार आहे का क्वालिटी? तर नाही. आपल्याला लक्ष कुठे द्यायला लागणार आहे? लक्ष आपल्याला आहे ते फळं दिसत आहेत त्यांच्यावर नाही, त्यांची जर का क्वालिटीमध्ये सुधारणा करायची असेल तर आपल्याला त्याच्या मुळांवर लक्ष द्यायला लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे पाणी असेल, खत असेल, काय असेल ते. सो आत्ता तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला दिसतंय आजूबाजूला ते असं समजा की फळं आहेत. कितीही तुम्ही त्या फळांवर लक्ष दिलं की नाही बरोबर नाही चाललेलं आहे, हे नाही आहे, तरी त्या फळांची क्वालिटी असं म्हणून त्यांच्यावर लक्ष देऊन सुधारणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मुळांवर काम करायचं आहे. आता मुळं कुठं आहे तर तुमच्या आत आहे. त्यातलं काय तुमच्या विचारांमध्ये काय करता येईल का, तुम्हाला काही कृतीमध्ये काय करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष तुम्हाला, त्याची तयारी ही सगळी आत लक्ष देऊन होणार आहे. रिझल्टकडे कितीही फोकस केला, कितीही फळांकडे बघितलं तरी ते बदलू शकत नाही. सो त्याच्यासाठी आधी म्हणजे आपल्या मुळांवर काम करून त्याला योग्य त्या गोष्टी त्याला मदत करून ते घालून तर पुढच्या सीझनची फळं आपली चांगली येणार आहेत. सो हे एक वेगळ्या तऱ्हेने तीच गोष्ट सांगितलेली आहे. सो आता म्हणजे तुम्हाला आता तुम्ही अगदी म्हटलं की आपण वजनाचं उदाहरण घेऊया, तर मग वजन तुम्हाला कमी करायचं असेल, काही असेल, हे तुमचं आत्ताचं फळ आहे की तुमचं वजन वाढलेलं आहे, तर त्याच्या मुळापासून म्हणजे तुमचा आहार, तुमचा विहार, ह्या सगळ्या गोष्टींचा आधीपासून विचार करायला लागणार आहे. तर मग तुम्हाला ते पुढे जाऊन ते तुम्हाला त्यातनं फरक दिसणार आहे. फायनान्शियल ह्याच्यामध्ये पण तेच आहे, समृद्धीमध्ये पण तेच आहे की आत्ता तुमचा बँक बॅलन्स, आत्ता तुमचं जे काही आहे आत्ता दिसतं आहे तो सगळी फळं आहेत. सो त्याच्यावर फोकस न करता आत काय आहे, कशामुळे ती फळं आलेली आहेत ह्याच्यावर फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच आपला पुढचा परिणाम, पुढची फळांचा सीझनला चांगली फळं येऊ शकतात. आता तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तिसरा जो पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे आपण आता बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ॲफर्मेशन करतो, सगळ्यांनी तुम्ही केलेले आहेत, चॅनलवर एवढे ॲफर्मेशन सांगितलेले आहेत, ॲफर्मेशनचा व्हिडिओ केलेला आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण एस्पेशली पैशाच्या बाबतीत जे ॲफर्मेशन करतो बघा, किंवा मी खूप खुश आहे की मी करोडपती आहे वगैरे, असे काही ॲफर्मेशन असले आपले, तर आपल्याला ते ॲफर्मेशन करताना ते अजिबात खरं वाटत नाही. आणि काय होतं की माझ्या बँकेत पैसे दिसत नाहीत, माझ्या घरात पैसे नाही आहेत, कुठे मला पैसे कसे येणार आहेत माहिती नाही आहे, आणि इकडे मी म्हणते की मी करोडपती झाले आहे म्हणून मी खुश आहे वगैरे. तर ते काही म्हणजे ते आपण म्हणताना तोंडातनं आपल्याला म्हणजे बोलतानाच असं आपल्या पुढचा विचार लगेच असं, हे काही काय असं काही नाही आहे आणि मी काय उगीच वेड्यासारखं असं बोलते आहे वगैरे असं. त्यामुळे ती भावना वगैरे ती येणे, आपण ते आहे असं हे खूपच अशक्य वाटतं. आणि एस्पेशली कसं असतं, आत्ता तुमची परिस्थिती जास्त वाईट असेल तर ही गॅप जर का मोठी असेल, तुम्हाला जिथे जायचं आहे
ते खूपच लांब आहे आणि आत्ता तुमची परिस्थिती खूपच वाईट आहे, तर मग हे फारच हा फरक जाणवतो. तुम्ही या मार्गावर असला आणि तुमची आत्ताही चांगली असेल, थोडं अजून वर हवं असलं तर ही गॅप कमी असेल ना, तर मग एवढं ॲफर्मेशनचं हे जाणवत नाही. नाहीतर मग अजिबात खरं वाटत नाही. किती ॲफर्मेशन करा, लिहा, काही करा. हे मागे सुद्धा ॲफर्मेशनच्या चुकांमध्ये वगैरे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा घेतलेला आहे की खूप मोठा गोल असला की तो खरा वाटत नाही. सो स्टेप बाय स्टेप करा, असं अशा दृष्टीने केलेलं आहे. ह्यांनी एक छान वेगळी आयडिया केलेली आहे. ते म्हणतात की ॲफर्मेशनच्या ऐवजी तुम्ही डेक्लरेशन करा. आता काय फरक आहे? तर ॲफर्मेशनमध्ये जे काही आहे, झालेलं आहे, आपण म्हणतो की पूर्ण झालेलं आहे असं आपण ॲफर्म करतो. आपण ह्याच्यामध्ये डेक्लरेशनमध्ये काय आहे की मी ते होत आहे, मी आता डिक्लेअर करतोय की मी या प्रोसेसमध्ये आहे, मी त्या दिशेने वाटचाल माझी चालू आहे. तर आता एक आहे की आय एम फायनान्शियली फ्री, म्हणजे मी आता अगदी सगळं माझं हे झालेलं आहे, मी छान माझं चाललेलं आहे. हे झालं ॲफर्मेशन. पण त्याच्याऐवजी तुम्ही जर का डेक्लरेशन केलं त्याचंच, तर ते म्हणे की आय एम क्रिएटिंग फायनान्शियल फ्रीडम, म्हणजे मी हे घडवत आहे, म्हणजे हे चालू आहे, मी ह्याच्यावर काम करते आहे. तर असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्याला थोडं खरं वाटतं. सो सुरुवातीला जेव्हा ही गॅप खूप मोठी आहे, तेव्हा असं डेक्लरेशननी सुरुवात करायची की मी या मार्गावर आहे, मी हे याच्यामध्ये प्रगती होते आहे. मग ते जास्त खरं वाटतं, ते बिलिव्हेबल व्हायला मदत होते आणि ती भावना यायला मदत होते. शेवटी ॲफर्मेशन, आपण सबकॉन्शियस माइंड हे भावना ती जागृत करणे आणि आपल्या आतल्या प्रोग्रॅमिंग बदलण्यासाठी वापरतो आहे. सो हे ॲफर्मेशन डेक्लरेशनमधला हा फरक आणि डेक्लरेशनचा कसा उपयोग करायचा. तर ह्याच्यामध्ये त्यांनी खूप छान काही डेक्लरेशन्स दिले आहेत. तर त्याचा मी मराठी एक डेक्लरेशनचं हे करते आहे, व्हिडिओ एक रिलीज करीन या व्हिडिओनंतर. तर मी म्हणेन की तुम्ही ते 30 दिवस तरी सलग ऐका फक्त. आणि त्याचं काय की त्यासाठी म्हणजे मी मध्येच रिलीज करते, तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला ते रिलीज झालं की लगेच मिळेल. आणि म्हणजे मी रेकमेंड करेन की 30 दिवस तरी तुम्ही ते नुसतं ऐका. ते खूप छान त्यांनी डिक्लेरेशन्स दिलेले आहेत, जे मी मराठीत करून त्याच्यामध्ये तुमच्यासाठी एक ऑडिओ करते त्याचा, आणि तुम्ही रोज ते फक्त ऐकायचं आहे. सो हे झालं तिसरा पॉईंट आहे, डेक्लरेशन वर्सेस ॲफर्मेशन्स. आता चौथा जो पॉईंट आहे, तर चौथा पॉईंटमध्ये काय म्हणलेलं आहे की आपल्याला काहीतरी रिझल्ट हवा असतो, तर रिझल्टच्या आधी काय काय गोष्टी येतात बघा. तर रिझल्टच्या गोष्टी आधी आपण काय विचार करतो की नाही, पहिला आपला विचार व्हायला पाहिजे की मला काय करायचं आहे. त्याच्यानंतर ते विचार झाला की हे असं होईल, हे असं करायचं आहे. त्याच्यानंतर ती भावना होते की हे नाही, हे झालं की आनंद होईल, उत्साह वाटेल, असं सगळ्या ज्या गोष्टी येतात आपल्या. म्हणजे त्याच्यानंतर झालं थॉट, नंतर येतो फिलिंग, बरोबर आहे. मग छान जेव्हा फिलिंग येतं तेव्हाच आपण काहीतरी त्याच्यावर कृती करतो. कृती केल्यावरच आपल्याला रिझल्ट दिसणार आहे, बरोबर आहे. तर आता हे नेहमी आपल्या डोक्यात येतात, त्या ह्या 4 गोष्टी येतात की थॉट, फिलिंग्स, ॲक्शन आणि रिझल्ट. पण ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मिलेनियर माइंडसेटमध्ये येतो जेव्हा, किंवा आपण म्हणतोय की आता सिक्रेट त्यांचे काय असतात मिलेनियरचे, तर त्याच्यामध्ये त्याच्या आधीच्या गोष्टीवर लक्ष द्यायची गरज असते. तो मग त्याच्या आधी एक पी आहे, तो पी म्हणजे प्रोग्रॅमिंग आहे. म्हणजे काय की सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग, अवचेतन माइंडचं प्रोग्रॅमिंग, म्हणजे माइंडसेट, मानसिकता. सो जशी मानसिकता असेल ना, तसा विचार येतो, तशी मग पुढे कृती, फिलिंग हे सगळं पुढे येतं. सो म्हणून मानसिकतेवर आपण बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येते, म्हणून काम केलं जात नाही. म्हणून हे सगळे अशी ही जी पुस्तकं असतात, हे सगळं आधी मानसिकता रेकमेंड करतात. बरं, ती माइंडसेट जो काही आपला झालेला आहे तो आधीही म्हणलेला आहे, तो आपल्या स्वतःमुळे झालेला पण नसतो. तो इतर आपली जी आजूबाजूची परिस्थिती, आपल्याबरोबर लोकांनी काय बोललेले आहेत, आपल्या आईवडिलांचं प्रोग्रॅमिंग कसं आहे, ह्या सगळ्यांवर ते आपला माइंडसेट अवलंबून असतो. आणि मग तो काही का असे ना, आपण तो रिप्रोग्रॅम करू शकतो. म्हणजे प्रोग्रॅम आहे आधी हे लक्षात घेतल्यावर आपण तो रिप्रोग्रॅम करू शकतो. ते रिप्रोग्रामसाठीच ही अशी प्रकारची पुस्तकं वाचणे असेल, आपण जे आता ॲफर्मेशन किंवा डेक्लरेशन जे काही म्हणतो आहे, हे सगळ्या गोष्टी आपण रिप्रोग्रॅमसाठी करतो आहे. सो म्हणून हे आधी नुसतं मी विचार करून श्रीमंत होणारे असं होत नाही. त्या विचारांच्या आधी हे जे प्रोग्रॅमिंग बदलायला लागतं, कारण त्यामुळेच आपले ते विचार येतात तसे आपल्याला.
सो हे जे कनेक्शन आहे ना ते त्यांनी इथं खूप छान स्ट्रेस केलेलं आहे. ही जी लिंक आहे पुढची, का आपण हे सगळं करतो आहे. म्हणून वजन कमी करताना सुद्धा माइंडसेटचा विचार केला तर फायदा होतो. आपण अगदी आवरायच्या वेळेला मी मगाशीच म्हणलं तसं त्याचा सुद्धा आपण का एवढ्या गोष्टी जमा केल्या आहेत, हा काय माइंडसेट आहे आणि त्याच्यावर कशी मात करायची ह्याचा सुद्धा त्याच्यामुळेच उपयोग होतो. सो हा झाला चौथा पॉईंट. आता पाचवा पॉईंट जो आहे की ते म्हणतात की आपल्याला सगळ्यांना पैसे वाढवायचे आहेत, ग्रो करायचे आहे, सगळ्या बाबतीत असेल तर तुम्ही किती ग्रो होऊ शकता, तुम्ही तुमचा पैसे वगैरे किती, तुमची वेल्थ तुमचं हे किती ग्रो होऊ शकतं, तर जितकं तुम्ही ग्रो होता. सो ह्याचं तुमचं मग आता ह्याच्यामध्ये आपण बघा की तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला कितीतरी टक्के मार्क पडता आहेत आत्ता, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडायला पाहिजे, तर तुम्हाला वाढायला पाहिजे ना. मग तुमचा अभ्यासाचा वेळ वाढवायला पाहिजे, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. सो तुम्ही काहीतरी आत्ताच्या ह्याच्यामध्ये बदल केला तरच तुमचे मार्क वाढणार आहेत. पैशाच्या बाबतीतही तसंच आहे. जे तुम्हाला आता मिळतं आहे, जे तुमच्याकडे आहे आत्ता तुमची फायनान्शियल कंडिशन, ती बदलायची असेल, ती वाढवायची असेल, मग तुम्ही कुठेही असा, कुठल्याही ह्याच्यावर असा, स्टेपवर असा, तुम्हाला जर का त्याच्यात बदल कळवायचा आहे, वाढवायची आहे, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करायला लागणार आहे, तुम्हाला वाढायला लागणार आहे. मग तुम्हाला नवीन माहिती घ्यायला लागणार आहे, नवीन कृती करायला लागणार आहे. जे काही करायचं आहे ते सगळं म्हणजे तुम्ही वाढायला पाहिजे. त्यासाठी जे काही आहे आत्ता, जेवढं माहिती आहे, जेवढं आत्ता कष्ट घेतोय, जेवढं सगळं आत्ता चाललंय त्याच्यामध्ये तोच रिझल्ट मिळणार आहे जो आत्ता मिळालेला आहे आत्तापर्यंत. सो जास्तसाठी जास्त करायची, जास्त वाढायची गरज आहे. सो हा एक खूप छान स्ट्रेस केलेला आहे त्यांनी पॉईंट. आता सहावा जो पॉईंट आहे तो एक इंटरेस्टिंग पद्धत आहे ते हे करण्याची. तर ते म्हणतात की आपण बऱ्याच वेळा नकारात्मक विचार आपल्याला नाही पाहिजे असं म्हणतो, नकारात्मक विचार नाही करायचे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. पण ते म्हणतात की नकारात्मक विचारांसाठी आपण आपल्या डोक्यात ते जे ठेवून घेतो ना, त्यासाठी आपण रेंट भरतो, म्हणजे आपण त्याच्यासाठी भाडे भरतो. कुठली गोष्ट फुकट नसते, ते आपल्या मनामध्ये राहतंय ना, म्हणजे आपल्या डोक्यात सारखा येतो, त्याची आपण काहीतरी कॉस्ट देतो आहे. तर बऱ्याच वेळा हे लक्षात येत नाही, आपण फक्त चांगले सकारात्मक विचार व्हायला पाहिजेत वगैरे असाच विचार करतो. पण हे जे नकारात्मक विचार आपल्याला त्रास देत असतात त्याची एक किंमत मोजतोय आपण सारखं, हा निगेटिव्ह विचार करण्याची. त्यांना आपण आपल्याकडे ठेवून घेतलेलं आहे डोक्यामध्ये, म्हणजे आपण त्यांना आपलं भाडं देतोय, म्हणजे आपली एनर्जी असेल, सगळ्यांनी फरक पडतो ना नकारात्मक विचार केला की. तर म्हणून ते म्हणतात की असं काही नाही की नकारात्मक विचारांची कॉस्ट नाही आहे, म्हणजे विचारायचे फुकट वाटतात पण त्याची काहीतरी कॉस्ट असते. सो म्हणून चॅनलवर पण खूप नकारात्मक विचारांच्यासाठी टेक्निक दिलेले आहेत, पॉझिटिव्ह विचार कसे करायचे हे बरेच व्हिडिओ केलेले आहेत. तर जरूर बघा, तुमच्या मनात असं वाटत असलं की तुम्ही नकारात्मक विचार जास्त करताय. सो प्रत्येक विचाराला काहीतरी एक परिणाम असतो, हे त्यांना त्याच्यामध्ये सांगायचं आहे. आता सातवा मुद्दा आहे. सातवा मुद्दा एक फार महत्त्वाचा आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे क्वालिटी असते किंवा कॅरेक्टरिस्टिक असतं म्हणू शकतो आपण श्रीमंत लोकांचं, रिच किंवा यशस्वी लोकांचं. ते म्हणजे की ते समजतात की आयुष्याची गाडी आहे, त्याचं स्टिअरिंग व्हील ते त्यांच्या हातात आहे, म्हणजे ते कुणावर अवलंबून आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की जे गरीब असतात किंवा अयशस्वी लोक असतात ना, ते इतर सगळ्यांवर ब्लेम करतात, इतरांना जबाबदार धरतात किंवा सारखं काहीतरी कंप्लेन करतात की ह्यांच्यामुळे असं झालेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी मला असं वागवलं, माझं लहानपण असं इतक्या गरिबीत गेलेलं आहे, माझी परिस्थिती अशी होती म्हणून माझ्याकडे पैसे नाही आहेत. हे सगळं वेगवेगळी कारणं देत असतात की का त्यांची आजची परिस्थिती अशी आहे. तेच जर का तुम्ही श्रीमंत यशस्वी असतात, श्रीमंत असतात, ते नेहमी असा विचार करतात की मी माझ्या आयुष्याचा जबाबदार आहे, माझ्याकडे कंट्रोल आहे. कारण माझ्याकडे कंट्रोल असला तरच मी काहीतरी प्रयत्न करीन बदलायचा. मी असा विचार केल्यासारखं की सगळं जगावर अवलंबून आहे, माझं यश इतरांवर अवलंबून आहे, माझ्या आधीच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, मग माझ्या हातात काहीच राहत नाही, मग मी कशाला काय करायला पाहिजे. जेव्हा बाकीचे सगळे बदलतील तेव्हाच माझं आयुष्य बदलेल, आणि बाकीचे सगळे माझ्यासाठी का बदलतील, म्हणजे असा प्रश्न आहे ना. म्हणजे ते बदलत नाही, सगळी परिस्थिती बदलत नाही, मग मी पण बदलणार नाही. मग आपण आता म्हटलं तसंच जे काही रिझल्ट येतो ते मी जेवढे राहणार तेवढंच माझा रिझल्ट दिसणार नेहमी. सो तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जबाबदारी तुमची आहे, तुमच्याकडे कंट्रोल आहे. एखाद्या गोष्टीचा आपल्याकडे कंट्रोल आहे म्हणलं की आपण त्याच्यात काहीतरी प्रयत्न करण्यासारखी इच्छा होते. आपण म्हटलं की दुसऱ्यांकडेच कंट्रोल आहे तर मी काय करणार आहे असं. सो मग काहीच बदल आयुष्यात घडू शकत नाही. सो हे फार महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. आता पुढचा 8वा पॉईंट जो आहे
की नाही ॲक्च्युली आणि 100% रिस्पॉन्सिबिलिटी आणि ब्लेम कंप्लेंटचे डिटेल व्हिडिओ केलेले आहेत, ते अगदी जरूर बघा. म्हणजे अगदी सुरुवातीचे व्हिडिओ आहेत ते, पण ते फार महत्त्वाचे आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये सिक्रेट जर का असेल ना माइंडसेटचा, तर तो एक पहिला तोच आहे की आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी घेणं. सो त्यांनी खूप फरक पडतो. सो ते नक्की जरूर व्हिडिओ पण बघा. आता 8वा जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, हा एक इंटरेस्टिंग पद्धत आहे त्यांची हा मुद्दा मांडण्याची. आता तुम्हाला म्हणलं की तुमचे हात जास्त महत्त्वाचे आहेत का पाय, म्हणजे एक निवडा, हात आणि पायांपैकी एक गोष्ट निवडा. तर तुम्हाला लगेच आपल्या डोक्यात सुरू होतं की अरे हा काय प्रश्न आहे, आणि दोन्ही महत्त्वाचे आहेत, दोन्ही पाहिजेत मला, असं कसं मी निवडणार. म्हणजे तसं तर आपल्या आयुष्यात आपल्याला सगळेच अवयव महत्त्वाचे असतात. सो असं आपण नाही करू शकत की हे नाही चालेल ते नाही चालेल असं म्हणतो, सगळं पाहिजे. मग ते म्हणतात की असंच श्रीमंत लोक असा विचार करतात की मला सगळं आयुष्यात पाहिजे आहे. पण गरीब लोक काय विचार करतात की नाही, म्हणजे त्यांना, श्रीमंत लोकांना पैशाचं महत्त्व माहिती असतं, त्यांनी काय काय गोष्टी होऊ शकतात हे देखील त्यांची जाणीव असते त्यांना. आणि मग गरीब लोक जे काय असतात ते म्हणतात की नाही पैसे नाही आहेत ना, पण माझे नाते वगैरे खूप चांगली आहेत, माझ्या आयुष्यात प्रेम आहे, माझ्या आयुष्यात समाधान आहे वगैरे असं. सो ते कसं आहे ना की हे नाही आहे म्हणून म्हणजे हात आणि पायपैकी एकच गोष्ट आपल्याला असणार आहे तर मग तीच चांगली आहे असं म्हणल्यासारखं आहे. मग असं इदर ऑर का विचार करतो आपण की श्रीमंत लोक म्हणतात मला पैसा पण पाहिजे आणि मला बाकी पण पाहिजे आहे, सगळंच पाहिजे आहे. श्रीमंत म्हणलं की, आणि त्या पैशाचा वापर तुम्ही इतरांसाठी करू शकता, समाजासाठी करू शकता. आता तुम्ही हे बघताच, वॉरेन बफे वगैरे जगातले सगळ्यात श्रीमंत लोक किती चॅरिटी करतात, किती दुसऱ्यांना मदत करतात. तर असं नाही आहे ना की म्हणजे मला श्रीमंत झाले तर माझी नाती बिघडणार आहेत असा विचार करायचा, किंवा स्वतःला असं समजूत काढायची की नाही मग ठीक आहे पैसा नसला तर नाही, पण मला माझ्याकडे समाधान आहे, माझी नाती चांगली आहेत. असं मी का असं अपेक्षा करू नये की माझ्याकडे मला सगळं पाहिजे, म्हणजे अजून चांगलं समृद्ध जीवन मी जगू शकते. हा असा दोन्हीतला इदर ऑर विचार न करता. मग ह्याच्यामध्ये अजून एक पण खूप असतं की फॅमिली आणि काम, म्हणजे असं की मग म्हणजे मी कामाला जायला लागले, बायकांच्या बाबतीत तर हे खूप होतं की म्हणजे मी कामाकडे लक्ष दिलं तर माझ्या फॅमिलीवर दुर्लक्ष होतं, किंवा नुसतंच फॅमिलीकडे मी लक्ष दिलं तर मला काहीच काम करता येणार नाही, किंवा पैसे आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे मी आध्यात्मिक आहे का किंवा असं. सो हे दोन गोष्टी काही असं एक्सक्लुझिव्ह नाही आहेत ना की मग पैसे असतील ते लोक स्पिरिच्युअल नसतात किंवा त्यांना काही हे नसतं, असं नाही आहे. आपण दोन्ही होऊ शकतो. म्हणून असा दोन्ही विचार करायला पाहिजे की आपल्याला सगळं बॅलन्स्ड आयुष्य पाहिजे, सगळ्यात तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग आपण असं स्वतःला कन्व्हिन्स तर करत नाही ना की ठीक आहे पैसा नसेल तर नाही, पण माझ्याकडे हे आहे ना, मग पैसा नसला तरी चालेल. हे माइंडसेट आपला नसायला पाहिजे. आता त्याच्यानंतरची जी 9वा जो पॉईंट आहे तो ते म्हणतात की तुमचा प्रॉब्लेमचा साईज काय. तर आता मी म्हटलं की 0 to 10 किंवा 1 to 10 मध्ये माझ्या प्रॉब्लेमचा साईज 4 आहे. तर ते म्हणतात मग तुमचा साईज काय. तुमचा साईज मी म्हटलं की माझा साईज 3 आहे आणि माझ्या प्रॉब्लेमचा साईज 4 आहे. तर म्हणजे मग माझा प्रॉब्लेम माझ्यापेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. पण मी माझा साईज जर का 8 केला, ठीक आहे, मी ग्रो आत्ताच आपण म्हटलं की आपण वाढायला पाहिजे, तर मी माझा साईज 8 केला तर मग ऑटोमॅटिकली माझा प्रॉब्लेमचा साईज 4 होता, मी आता 8 झाल्यामुळे प्रॉब्लेम माझ्यापेक्षा छोटा झालेला आहे. सो प्रॉब्लेम हे एक कम्पॅरेटिव्ह गोष्ट आहे की म्हणजे आपण किती त्याच्या पुढे किती मोठे आहोत ह्याच्यावर ते प्रॉब्लेम किती मोठा आहे का छोटा आहे हे ठरतं. सो आपण प्रॉब्लेमचा साईज बदलू शकलो नाही तरी आपण आपला साईज मोठा करू शकतो की त्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्याला छोटा वाटू शकतो. सो हे म्हणजे आता आपण आपला साईज मोठा करणे म्हणजे काय, नवीन स्किल अपस्किल करणे, स्वतःला नवीन गोष्टी शिकणे, नवीन गोष्टी अंमलात आणणे, ॲक्शनमध्ये जास्त कष्ट घेणे, हे सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपण वाढतोय. तर त्यामुळे बघा की ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम लहान वाटायला लागतात. सो ह्याच्यानंतर 10वा जो पॉईंट आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे आपण गोष्टी करतो किंवा एक करतो त्याच्याशी खूप रिलेटेड आहे. आणि तो म्हणजे की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या इतर कोणाकडे दिसल्या, त्या आपल्याला आवडल्या, तर त्या गोष्टींना, त्या लोकांना ज्यांच्याकडे त्या गोष्टी आहेत त्यांना ब्लेस करणे, म्हणजे त्यांना आशीर्वाद देणे, त्यांचं कौतुक करणे, अप्रिशिएट करणे, काही म्हणू शकता तुम्ही. मग आता मला जी गाडी हवी आहे ती कुणाकडे तरी आहे, तर मग मी त्या व्यक्तीलाही ब्लेस करू शकते आणि त्या गाडीलाही ब्लेस करू शकते, त्याचं कौतुक करू शकते, त्या व्यक्तीसाठी आनंद वाटू शकतो मला की छान आहे त्यांना ते मिळालेलं आहे. मग हे बिझनेसच्या मधल्या यशासाठी असेल, एखाद्या प्रमोशनसाठी असेल, नोकरीतल्या कोणाचं घर असेल, कुठलीही गोष्ट जी तुम्हाला हवी आहे आणि जी तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा बघता
अगदी हेल्थसुद्धा असेल, कोणाची तरी छान व्यवस्थित तब्येत असेल, फिट असतील लोक आणि तुम्ही कशातनं तरी जात असाल, तर जेव्हा तुम्ही त्या दुसऱ्याला अप्रिशिएट करता, त्यांना ब्लेस करता, तर ते सगळ्यात छान व्हायब्रेशन असतं आणि तो श्रीमंत लोकांचा माइंडसेट असतो. तर ते असं कधी विचार करत नाहीत की अरे त्यांना आहे मग मला आता मिळणार नाही, असं नाही. त्यांना आहे तर मलाही मिळू शकतं आणि त्यांनाही असंच चांगल्या गोष्टी मिळाव्यात, त्यांचाही पॉझिटिव्ह त्यांच्याबद्दल विचार करणे, ब्लेस करणे आपण म्हणतो, हे खूप छान आपण त्या व्हायब्रेशनमध्ये येतो, त्या माइंडसेटमध्ये येतो की म्हणजे सारखं दुसऱ्याचा हेवा करणे. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा जेव्हा आपण ते इतरांचं कौतुक करतो, किंवा आता बघा सक्सेसफुल लोक एकमेकांकडनं इन्स्पिरेशन घेतात की त्यांना बिझनेसमध्ये सक्सेस मिळाला, त्यांनी काहीतरी नवीन शोध लावलाय, त्यांची कंपनीज खूप चांगली चाललेली आहे. तुम्ही त्यांच्या कधीही मुलाखती बघा, ते नेहमी असं म्हणतात की ह्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली, ह्यांनी हे चांगलं केलं त्याच्यामुळे मला आनंद झाला, मी माझ्या ह्याच्यात मग काय करू शकते, असा नेहमी विचार करतात. सो हे एक छान महत्त्वाची हे आहे. आपल्याकडे काय असू दे नसू दे, आपण जेव्हा असे सुरू करतो तेव्हा आपला माइंडसेट आपण त्या मिलेनियर माइंडसेटकडे जायला लागतो. सो हे आता असे 10 पॉईंट्स होते की जे आपल्या या चॅनलवरचे, म्हणजे जिथे आपण आहोत आणि जिथे आपल्याला जायचं आहे या अंतरासाठी कापायला हे आपल्याला खूप मदत करणार आहे. यशासाठी हे फार महत्त्वाचे आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना मनी मॅनेजमेंटबद्दल पण त्याच्यात गोष्टी आहेत, पुढे मे बी त्या गोष्टी घेईन मी कधीतरी. पण त्याच्यातला एकच पॉईंट मी आता शेअर करणार आहे, कारण व्हिडिओने आता खूपच मोठा होईल, कारण सगळेच पॉईंट मला शेअर करायची इच्छा असते. सो एक त्यांचं हे असतं की जे श्रीमंत लोक असतात ना, त्यांचा फोकस कशावर असतो मनी मॅनेजमेंटच्या मध्ये, तर त्यांचा नेहमी फोकस असतो की पैसे मिळवायचे, म्हणजे मेकिंग मनी, पैसे ठेवायचे कसे, कीपिंग मनी, आणि ते इन्व्हेस्ट कसे करायचे, म्हणजे पैसे मिळालेले पैसे मिळवायचे, ठेवायचे म्हणजे आणि वाढवायचे कसे, इन्व्हेस्ट कसे करायचे, याच्याकडे त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष असतं. तेच याच्या उलट जर का गरीब हे असतील, लोक असतील, त्यांचं सगळं लक्ष पैसे कसे खर्च होत आहेत, म्हणजे खर्च कमी करणे, पैसे कसे वाचवता येतील, ह्याकडे त्यांचा सगळा फोकस असतो. सो हे एक छान आहे की आपल्याला जर का हे असेल, वाढायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर आपल्याला ह्या गोष्टींकडे जास्त फोकस करायला पाहिजे की जास्त मिळतील कसे आणि आपण ते वाढवून आणि किंवा जपून कसं ठेवू शकतो. नाकी की फक्त खर्च कमी करता येईल म्हणजे त्यांनी पैसे वाढवण्याच्या ऐवजी इन्व्हेस्ट करून इतर मार्गाने कसे पैसे वाढवता येतील ह्याच्यावर, आणि त्यासाठी सुद्धा ग्रो होणे, नवीन गोष्टी शिकणे, नवीन गोष्टी करणे फार महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. सो असे हे 10 पॉईंट्स जे आपल्या चॅनलच्या इतर सगळ्या थीमशी रिलेट होतात, या पुस्तकातले मी तुमच्याशी बरोबर शेअर केले. मला सांगा तुम्हाला एखादा पॉईंट वेगळा वाटला का, किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आवडलं का. सो आवडलं तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, ज्यांना उपयोग होईल. आणि आय थिंक हे मला मुख्य हे आवडलं की हे कुठल्याही प्रकारच्या यशासाठी हे सेम पॉईंट लागू होतात. सो म्हणून आज शेअर केले. तर तुम्हालाही पटतंय का बघा आणि इतरांबरोबर शेअर करा की ज्यांना आपण हे सक्सेस व्हायचं आहे, सक्सेसफुल, त्यांनाही हे पॉईंट्स उपयोगी येऊ शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तो व्हिडिओ लवकरच येत आहे डेक्लरेशनचा. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.